नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मोरे. आज आपण चित्रपट समीक्षा करणार आहोत 2025मध्ये आलेला सुपरमॅन या चित्रपटाबद्दल. तर हा डेली प्लॅनेटमधील रिपोर्टर म्हणून त्याच्या क्रिप्टोनियन वारशाला त्याच्या मानवी जीवनाशी संतुलित करतो आणि लोईस लेन ही त्याची अभिनेत्री आहे. सोबत क्रूर लेक्स लुथरला सामोरे जातो, जो त्याला फ्रेम करतो आणि सुपरमॅनला सत्याचे प्रतीक म्हणून त्याची पूर्ण क्षमता स्वीकारण्यास भाग पाडतो, ज्यामध्ये ओळख, वारसा आणि निंदक जगात न्यायासाठी ठामपणे उभे राहणे या विषयांचा समावेश आहे. हा चित्रपट आहे ना, तुम्हाला थोडाफार कॉमेडी बेस वाटेल, कारण की याच्या मागचे जे पार्ट्स तर तुम्ही पाहिले असतात तर ते जरा थोडे गंभीर अशा स्वरूपातील आहे. हा चित्रपट पाहताना हलका फुलका असं मनोरंजन नाही काय, तुमच्या चेहऱ्यावरती पण तुम्हाला स्माईल आणून दिला हा चित्रपट. कथेतील प्रमुख घटक आता आपण डिस्कस करूयात, जसं की ओळख संकट. क्लार्क केंट त्याच्या परग्रही भूतकाळाशी, त्याचं क्रिप्टन असं नाव असते, आणि मानवी संगोपनाशी झुंजतो. सत्य, न्याय आणि मानवी मार्ग सारख्या जुन्या आदर्शांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जगात एक नायक बनण्याचा तो एक प्रयत्न करत असतो. आता खलनायकाबद्दल थोडं बोलूयात आपण. लेक्स लुथर एक क्रूर उद्योगपती सुपरमॅनची प्रतिष्ठा नष्ट करण्याचा आणि त्याला एका आंतरराष्ट्रीय घटनेसाठी फसून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे मोठा संघर्ष होतो. सपोर्ट सिस्टममध्ये बघूयात कोण कोण आहेत. लोईस लेन, जिमी ऑल्सेन आणि जस्टिस गँग. जस्टिस लीगवर कदाचित एक नवीन टेक सुपरमॅनला लुथरच्या कटाशी लढण्यास मदत करतात. म्हणजे हे सर्वजण सुपरमॅनचा एक नाही का मदत करतात. नवीन DC युनिव्हर्स. हा चित्रपट एका नवीन DCUची स्थापना करतोय, ज्याचा नायक आधुनिक काळातील सत्य आणि आशेचे प्रतीक आहे. वारसा आणि अत्याचारितांसाठी लढण्याच्या थीमचा तो शोध घेतोय. म्हणजे एक नवीनच DC. मी तुम्हाला आता मागाशी म्हणल्याप्रमाणे ज्यांचे पूर्वीचे चित्रपट थोडेसे गंभीर असायचे, हा चित्रपट तुम्हाला एक हलकं फुलकं मनोरंजन नाही का, म्हणजे जसे मार्वलचे चित्रपट मनोरंजन आपलं करून जातात, तसं हा चित्रपट तुमचं एक नक्कीच तुम्हाला आवडेल. बाकी आता थीम आणि स्वर कसं आहे, हे एका नायकाच्या हृदयाची कहाणी म्हणून वर्णन केले आहे, जी आजच्या काळातील प्रतिष्ठित व्यक्तिरेखेला आधार देते. द कंपनी.in नुसार हा चित्रपट जागतिक ढोंगीपणा आणि साम्राज्यवादाच्या विरोधातही प्रतिकारशक्तीला स्पर्श करणारा एक खोलवर चिंतनशील चित्रपट म्हणून पाहिला जातो, जो सुपरमॅनला केवळ तारणहार न बनवता साक्षीदार आणि सहयोगी बनवतो. थोडक्यात काय आहे, ही एक नवीन युगातील सुपरमॅनची उत्पत्तीची कहाणी आहे, जी त्याच्या उत्पत्तीशी पृथ्वीवरील महान नायकाच्या भूमिकेशी जुळवून घेण्याचा त्याच्या वैयक्तिक प्रवासावर लक्ष केंद्रित करते. हे सर्व एका अशा क्लासिक शत्रूचा सामना करताना ज्याला त्याची गरज आहे आणि त्याच्यावर शंका आहे. ही होती चित्रपट समीक्षा. तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुम्ही कमेंट्स करून व्यक्त होऊ शकता. आणि अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी माझं हे निखिल मोरे चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.